छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आपल्या नवीन ब्लॉगचं नाव आहे शिवज्योत मोहीम 2026. तर आपण रायगड ते चुनाभट्टी असा शिवज्योत घेऊन म्हणजेच आपली मशाल घेऊन आपण प्रवास करणार आहे. तर आपल्याबरोबर आपल्या मंडळाचे अध्यक्ष आणि जाणता राजा हे आपले संस्थापक, ह्यांच्यामुळे ही मोहीम शक्य होऊ शकली आहे. तर सकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. मंडळी, आपल्या समोर आहे हत्ती तलाव, ज्याचं पाणी आता नाहीसं झालंय. शॉर्टकट मंडळी, आपलं पहिलं ठिकाण ते म्हणजे शिरकाई देवी. छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्ववीर संभाजी महाराज की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव, हर महादेव, हर हर महादेव. मंडळी, आम्ही आता आलोय जगदीश्वराच्या मंदिराकडे. हे जय. मंडळी, आपल्या समोर आहे चकमक टोक, ज्यावरून महाराज त्यांना कडेलोट करायचे. जी लोक त्यांच्यासोबत गद्दारगिरी किंवा विद्रोह करत होते, त्यांच्या पाठीमागे कट रचत होते, अशा लोकांना. जगदीश्वराचं दर्शन घेऊन आम्ही तर निघालोय आता आपल्या नगरखानाकडे, कारण की आमच्या ज्योतीला पुढे वाटवायची होती, मशालीला म्हणजे. ते पुढे गेले. आता आम्ही जरा फिरून घेतोय रायगड. तरी आपल्या समोर आहे ती बाजारपेठ आहे. मंडळी, आपण पाहताय नगरखाना. इथे ते साईडला मोठे मोठे असे ढोल वाजायचे. इथून इकडे आपल्याला एक गुप्त असा रस्ता आहे. जाऊ शकत नाही आपण आता सध्या,
शिड्या पण आहेत. इथून पुढे गेलं की इथं महाराजांचा दरबार भरायचा हक्का पूर्ण. आता ते सगळं बांधकाम पडलंय त्यामुळे व्यवस्थित दिसत. ती भारी व्ह्यू आहे. हा चालेल, येतोय आम्ही खाली. ये ना तो बघ टी शर्ट वाला पाहिजे पुढे ते काळं काळं दिसते कसं हे बांधलंय ते. तो मेन महाराजांचा महाल आहे. आणि तिथं महाराजांनी अखेरचा श्वास तिथे घेतो. हे बाई ही भिंत आहे ना ती खाली बांधून चालण्यात आलेत बघ. तिथे गेलाच नाही की तिथं आंघोळीचं ह्याची सगळी सोय असते ना ती सगळी सोय तिथं आहे. इथं हे जे वर दिसतंय ना तिथं टकसाळ आहे. ते महाराजांच्या काळात कुठली नाणी छापली जायची फोन ती तिथं छापली जायची. ह्याच्या खालीच इथं आहे ना खलबत खाना आहे, गुप्त रूम. म्हणजे खाली ह्याच्या खाली रूम आहे. गुप्त चर्चा बहिर्जी नायकांच्या ज्या गुप्त चर्चा चालायच्या ते तिथं तो खलबत खाना तिथे आहे. हे बघ इथं खाली गेलंच नाही, इथं जाऊन बघ. इथं खाली गंगासागर तलाव. ह्याच्या खाली गेला इकडं की अष्टप्रधानांचे वाडे म्हणजे 8 वाडे एकच. तसे आता पडकम झालेले आहे पण दिसतं थोडंफार. किंवा कैदी बिदी ठेवले जायचे ना ते सर्व या साईडला. की इकडून वरती आलास ना खाली इथं की ही भिंत आहे ना समोरची त्याच्या खालच्या बाजूला तिथं असे खोल खड्डे आहेत मोठे. तिथं धान्य साठवलं जायचे ते तिथं आहे. बाकी हे सगळं अष्टप्रधानांचे कार्यालय हे सर्व हे इथं होतं. आता बघ 10 मिनिटात एक असतो दिवाने आम, एक असतो दिवाने खास. दिवाने आम म्हणजे आपल्यासारख्या पब्लिकसाठी इथं म्हणजे तुझा निर्णय होणार कुठं राजसदरेवरती. दिवाने खास म्हणजे स्वराज्याचे खास जे निर्णय व्हायचे ते हे. आणि ह्याला दिवाने खास बोललं हे ना. हा दिवाने आम, हा दिवाने खास राजसदर. समजलं काय? आता तुम्हाला इकडे पुढे जाऊन बघताना ना आपल्याकडे तेवढा वेळ नाही. परत कधी आला राज्याभिषेकाला या 2 दिवस राहायला इथं सगळा गड बघायला भेटतो. एक दिवस अगोदर यायचं पूर्ण गड फिरायचा, दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक एन्जॉय करायचा आणि घरी जायचं. तर मंडळी हा तुम्हाला दिसतोय हा गंगासागर आहे. आणि ह्याच्या आधी तुम्हाला हत्ती तलाव दिसला असेल. त्याच्यामध्ये जराशी पाण्याची कमतरता होती पण गंगासागरमध्ये कधीच पाणी कमी पडत. त्यांनी त्या नद्यांचं पाणी त्यात सोडलं महाराजांच्या राज्याभिषेकाचं म्हणून त्याचं नाव गंगासागर. आपण खालून आलो तो हत्ती तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकाला 2 हत्ती होते आणि एवढे मोठे आपण आलो. आपलीच फाटली माहिती आहे ना, आपलीच फाटली. महाराजांनी 2 हत्ती कशी आणली? महाराजांनी छोटी पिल्लं वरती आणली होती आणि ती पिल्लं या गाडाच्या कामात दगडी वाहण्यासाठी दगडी ओढण्यासाठी. आता हे जेवढे पण टाके दिसत आहेत आपल्याला तलाव दिसत आहेत ना हे कसे खोदलेले आहेत ते खोदून हे दगड वापरले गाडासाठी. समजलं? तेव्हा ते तयार झालेले. आता हत्ती तलाव बघितला ना, हत्ती तलाव कधीच म्हणजे आपण ह्या टायमिंगला आलो की तो आटलेलाच असतो कारण त्याला लिकेज आहे. आपण खाली जातो ना तर ते खाली पाणी येतं ना महादरवाजाला ते हत्ती तलावाचं येतं. आणि हे गंगासागर वर्षात कधी म्हणजे कधीच आटलेला नसतो. पावसाळ्यात मे मध्ये कधीच नाही.